राज्यभरात आज मनसे कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी टोल नाक्यांवर जमा झाले। यातलंच एक आंदोलन पुणे सातारा रस्त्यावरच्या खेड शिवापूर टोल नाक्यावरचं। मनसे महिला आघाडीनं हा टोल नाकाच बंद पाडला। पुणे पालिकेतील मनसेच्या नगरसेविका या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या। अजूनही हा टोल नाका बंदच आहे। या ठिकाणी महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत टोल घेण्याला विरोध केला, टोल वसूल करायला विरोध केला आणि वाहनांना टोल द्यायला सुद्धा मनाई केली। शेवटी पोलिसांनी परिस्थिती शांत करण्यात यश मिळवलं। ऑक्टोबर 2010 रोजी ही टोल वसुली सुरू झाली आहे। रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी या मार्गावर 6 पदरी रस्ता, सर्व्हिस रोड, उड्डाण पूल तयार करत आहे। जवळपास 1700 कोटी रुपये बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर खर्च करण्यात येणार असून 24 वर्ष टोल वसुली करून हा खर्च वसूल केला जाणार आहे। मनसेने मात्र रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना टोल वसुली कायमची बंद करा असा सज्जड दम भरलाय असं हे कळतंय। पुण्यातून जाऊया मुंबईजवळ वाशीमधल्या टोल नाक्याजवळ सुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। अवैध टोल वसुली विरोधात हे आंदोलन आता आणखी तीव्र झालेलं दिवसभरात बघायला मिळालं। वाशी हायवेवर असलेल्या टोल नाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, टोल नाका बंद करण्याचा प्रयत्न केला। 30 मनसे कार्यकर्त्यांना मग पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। औरंगाबादमध्ये सुद्धा हर्सुल सावंगी टोल नाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी इथे टोल नाक्याची आणि इथल्या केबिनची तोडफोड केली। औरंगाबाद जळगाव हायवेवर ही घटना घडलेली आहे। 200 मनसे कार्यकर्त्यांचा जमाव टोल नाक्यावर धडकला आणि त्यांनी हा टोल नाका अनधिकृत टोल वसुली करत असल्याचा आरोप करत पूर्णपणे बंद पाडला। नाशिक औरंगाबाद रस्त्यावर शिलापूर टोल नाक्यावर सुद्धा मनसेने आंदोलन केलं। शिलापूर टोल नाका मनसेनं बंद पाडला आणि तिथे तोडफोड केली। मनसेचे स्थानिक आमदार वसंत गीते यांना या प्रकरणात अटक झालेली आहे। इतर 150 कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं। अगदी नागपूरमध्ये सुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंगणा टोल नाका जो आहे तो बंद पाडला। कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत इथल्या कुंड्यांची, इथल्या बोर्डची, इथल्या केबिनची मोडतोड केली आणि वाहनांना टोल देऊ नका, टोल भरू नका असं आवाहन करत टोल इथे भरू दिला नाही। काल ठाण्यामध्येच राज ठाकरेंनी इशारा दिला होता, घोषणा केली होती टोल वसुली विरोधात आंदोलनाची। त्यानुसार आज ठाण्यातल्या टोल नाक्यावर सुद्धा मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। खारेगाव इथल्या टोल नाक्यावर निदर्शनं करणाऱ्या मनसेच्या 20 कार्यकर्त्यांना कळवा पोलिसांनी ताब्यात घेतलं। नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली। या दरम्यान पोलिसांबरोबर त्यांची काही बाचाबाची सुद्धा झालेली बघायला मिळाली।